नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 इंचाच्या बाहीवरती पैठणी साडीचा अशा पद्धतीने ब्लाउज पीस आहे आणि अगदी 5 मिनिटात खूप छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर दोघंही बाह्या बरोबर समोरासमोर ठेवून वेगवेगळ्या करून त्यांच्यावरती ब्लाउज पीस बरोबर ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे तो बघू शकतात मी अशा पद्धतीने फोल्ड केला आणि बाहीची उंची आहे 10.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 11.5 इंच बाहीची उंची घेतली। नंतर मग तुम्ही ज्या कोणत्या साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्याचा मुंडा मोजून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे आणि दंडघे जो काही असेल तो टाकून घ्यायचा। तुमच्या साईजनुसार तुम्ही ही माप टाकून आणि बाही कट करून घ्यायची। नंतर मग अशा पद्धतीने खालच्या बाजूला शिलाई करून एक्स्ट्राचा भाग कट केला आणि अशा पद्धतीने लगेचच फोल्ड करून घेतलं आणि खालच्या बाजूला शिलाई करून आणि बाहीच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर तो आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे आणि सेम याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर पैठणी साडी असली आणि कमीत कमी वेळेत थोडाफार जो काही कपडा असेल त्याच्यापासून छान आपल्याला डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकतात दोघही बाजूंच्या बाह्या मी रेडी करून घेतल्या। नंतर मग अशा पद्धतीने बरोबर बाहीचा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे। दुसऱ्याही बाहीचा सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटर काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउजचा कपडा आहे त्याच्यापासून अशा पद्धतीने चौकोनी मी कपडा तयार करून घेतला। तर हा आहे 6.5 इंच लांबी रुंदी, त्याच्यानंतर हे आहे 5 इंच लांबी रुंदी आणि हा आहे 4 इंच लांबी रुंदी। अशा पद्धतीने हे दोन मी कपड्याचे चौकोन तयार करून घेतले। नंतर मग ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे। तर जे काही पार्ट मी अशा पद्धतीने कट केले आहेत तर ते डबल आहेत, जेणेकरून दोघंही बाह्यांना आपल्याला जोडायला जमतील। बघू शकतात हे जे काही मी जोडून घेतले तर हे आहेत 6.5 इंचाचे, त्याच्यानंतर जे काही 5 इंचाचे आहेत ते सुद्धा दोघंही पॅच मी डिझाइन तयार करण्यासाठी अशा पद्धतीने जोडून घेत आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला 5 मिनिटात बाहीची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे आहे 4 इंचाचे, ते सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट फोल्ड करायचे आणि त्यांच्यावरती आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। तर एकसाथ मी सर्व 6 पार्ट मी जोडून घेत आहे आणि दोघंही बाह्यांचे हे पार्ट मी जोडून आणि रेडी करून घेत। त्याच्यानंतर मग रेडी झाल्यानंतर जे काही जॉईंट आहेत ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि दोघंही बाह्यांचे वेगवेगळे आपल्याला हे पार्ट बरोबर लहान मोठे चेक करून आणि वेगवेगळे करून घ्यायचे आणि मग जोडून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने वेगवेगळे केले आणि ते जे काही कोने आहेत ते अगदी परफेक्ट समोरासमोर येतील अशा पद्धतीने बरोबर मी ते ठेवून घेतले आणि त्यांच्यावरती मी सुरुवातीला एक शिलाई मारून घेत आहे। तर कोण्यांची दिशा चुकायला नको याच्यासाठी मग खालच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची। दुसरा पार्ट सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा। तर कोणा अगदी समोरासमोर येईल हे काळजी घेत मग आपल्याला बरोबर जोडायचे आहेत। जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर तुम्ही तो इथं डिझाईनसाठी वापरून घ्यायचा आहे, कारण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये खूप छान असा लुक येईल। नंतर जो काही मध्य सेंटर काढून घेतलेला आहे त्याच्यावरती बरोबर कोना येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला वरच्या बाजूला सुरुवातीला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही मध्य सेंटर आहे तिथं सरळ रेषेत बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला ती बाहीचा जो काही पार्ट आहे डिझाईनचा दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। जोडून झाल्यानंतर दुसरी बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने जोडून आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा। तर किंवा मग अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती ठेवून सर्वात आधी तुम्ही मध्य सेंटरवरती शिलाई करून घ्यायची आणि मग तुम्ही वरच्या बाजूला शिलाई केली तरी देखील चालेल। नंतर मग अशा पद्धतीने वरच्या बाजूला शिलाई करून घ्यायची। शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो आपल्याला लगेचच बाहीचा शेप ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे आपल्याला लगेचच कट करायचे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला छोटे छोटे मोती लावून घ्यायचे आहेत। तर हे तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मोती वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात। तर जे काही कोणे आहेत त्यांच्यावरती ह्या पद्धतीने आपल्याला दोघंही बाह्यांना हे मोती आपल्याला लावून घ्यायचे। तर अशा पद्धतीने पैठणी साडीचा ब्लाउज आहे आपल्याला साधी आणि सोपी
कमी वेळेत खूप छान अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि कमीत कमी वेळेत पैठणी साडीचा जो काही थोडाफार कपडा असेल त्याच्यापासून ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।